पुढे महादवची होत कुठला का बे मला एक गोष्ट सांग, श्रीमंत बनण्यासाठी नशीब लागते का मेहनत लागते? आता तू जर म्हणत असशील का नशीब लागते ना भावा, नशिबात नसलं तर काय भेटते? पण एक गोष्ट सांग मला, आपल्या विदर्भात एक म्हण आहे का विहिरीत उतरल्याशिवाय पाण्याची गहराई किती आहे ते माहित नाही पडत, बरोबर? मग तू हेपल्या तिथं निसता विहिरीच्या त्या काठावर बसून तिथं पाणी मोजत राहायची टेप लगा की का किती खोल आणि किती नाही, तुला कसं माहित पडणार बेटा? त्यासाठी तुला पाण्यात उतराच लागन, तेव्हाच तुला त्याची गहराई किती आहे आणि त्याच्यातून वर निघायचं कसं आहे ते समजन. आणि तो तिथं बाहेर बसूनच मासे मारशील तर कसं यशस्वी होशील बेटा? माहित आहे काय आपल्याला बेकार सवय काय, आपण नाही का कोणाचा तरी व्हिडिओ पाहतो मग मोटिवेशन घेतो. आज जेवढे बी श्रीमंत झाले किंवा जेवढे बी सक्सेसफुल लोक आहेत ते काही कोणाचा पॉडकास्ट बघत किंवा कोणाचा असा व्हिडिओ पाहिल्याच्या बाद मोटिवेट झाले, अचानक त्याच्यात सिंगम येऊन गेला नंतर मग बेटा ते काहीतरी सक्सेस मिळवलं, असं नसते बेटा. सुरुवात नाही का स्वतःपासून करायची. स्वतःला जेव्हा तुला वाटते का मी पूर्ण तयार हवं आता आणि मला आता करणंच आहे, करावंच लागन, तेव्हा जर तू स्टार्ट करशील आणि इतर कामं सोडून देशील तर मी लिहून देतो का तू सक्सेसफुल होता. पण तू म्हणशील मी 1-2 दिवस मोटिवेशनचे व्हिडिओ पाहतो मग काहीतरी मोटिवेशन घेतो, तर ते मोटिवेशन मध्ये तुले पुश केल्यासारखं आहे. बस ते चाललं तर ते एखादा महिना चालते, त्याच्या बाद माहिती का माहोल थंड होऊन जाते. तर त्यासाठी नाही का स्वतःमध्ये ह्या गोष्टी पहिले रेडी करायच्या, कोणाचं याचं त्याचं पाहून नाही हे करायचं. कारण कसं आहे वेगळी दुसऱ्यामध्ये वेगळा काही असू शकते गोष्ट, त्यामध्ये वेगळी गोष्ट बेटा, तर तुला वेगळं तयारी करावं लागेल काही ना काही. आणि स्वतःमध्ये काय चीज आहे, कोणत्या गोष्टीला तू मरते दम तक करू शकतं, स्वतःची काय आवड आहे त्या गोष्टीवर फोकस कर. कारण पिक्चरमध्ये हेच सांगितलं आहे. आता त्या गोष्टी आपण मनोरंजन म्हणून घेतो पण सिरियस म्हणून मी घ्या आणि मी तर सांगत राहतोच. तर चल आता ह्या पॉडकास्टमध्ये वाटते चालू करून द्यायला पाहिजे मी ना, कारण जर तुम्हाला ह्या भाषा समजत असेल. आता पण मी विदर्भाची भाषा वापरतो तर याच्यात काही असं खराब म्हणू नका, कारण भाषा असते, भावना महत्त्वाची आहे. भावना जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बेटर. तुम्ही भाषा पाहिसान तर भाषाला गावंडळ आहे, पण तरी पण मला गर्व आहे या भाषेवर, कारण मी विदर्भातला आणि आमच्या इकडे हीच भाषा बोलली जाते. तुम्ही मराठवाड्यामध्ये पाहत असाल तर तुम्हाला थोडी भाषा एचकट वाटू शकते, किचकट वाटू शकते, पण भाषेवर लक्ष देऊ नका, भावनावर लक्ष द्या आणि फॉलो करून घ्या. स्टे डेंजरस आणि लाईफमध्ये सक्सेस व्हा बेटा, कोणी सांगणार नाही. आणि जरी किती इन्फ्लुएन्सर म्हणत असेल सक्सेस मिळवा, ॲक्च्युली त्याला कॉम्पिटिशन पाहिजे नाही आणि तुम्ही ते सक्सेसवर गेलेले त्याला आवडणार बी नाही. माहिती आहे काय, ही गोष्ट खरी आहे पण हृदयाला टोचणारी आहे. किती तुमचे मोठे फॉलोअर्स असेल म्हणजे तुम्ही जे फॉलो करून ठेवलं आहे ते जरी म्हणत असं अरे नाही सक्सेस मिळवा धमका ॲक्च्युली त्याची इच्छा राहत नाही बेटा. त्याला नाही वाटत का तुम्ही त्याच्या कॉम्पिटिशनला या, त्याला वाटते तुम्ही त्याला हमेशा फॉलो करत राहा आणि तुम्ही चुत्यासारखे त्याच्या मागे धावत राहा बस. पण मी महाराष्ट्रातला पहिला असा व्यक्ती असीन ज्याला खरंच वाटते का तुम्ही बी सक्सेसमध्ये काहीतरी करा, सक्सेस मिळवा, स्वतःचं काहीतरी घरदार करा. हे लोकांच्या दुकानात कामं करणं आणि तिथं फळा मारणं, घरी कधी आपण फळा मारत नाही बेटा, लोकांच्या दुकानात फळा मारतो. मी जेव्हा अशा आपल्यासारख्या पोरायला पाहतो ना बहुत बेकार वाटते. तर म्हणून नाही का थोडं बहुत सुधरा, काहीतरी करा. घरीच तुम्ही फळा नाही मारत, घरी तुम्ही झोपता ते गादी नाही उचलत तुम्ही, तर तुम्ही त्या दुकानात तिथं 3-4 हजार रुपये 8-9 हजार रुपयामध्ये तिथं फळा मारता बेटा रात दिवस, चांगलं नाही वाटत. तर ठीक आहे, स्टे डेंजरस आणि स्टे हॅपी. काहीतरी करणं चालू करा आजपासून. माझा पॉडकास्ट जर तुम्हाला ऐकणं आवडत असेल, हा पहिला होता, तर तुम्ही फॉलो करून घ्या, कमेंट करत चला म्हणजे मलाही समजन, इंस्टाग्रामला बी समजेन का नाही माझे व्हिडिओ लोकांना आवडत आहे, तर ते तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पुढं ढकलून राहील हे व्हिडिओ. तर तुम्ही कमेंट करत चला, प्रतिसाद देत चला.